ये, ही सर्वंट रूम म्हणजे तुझी खोली, कळलं? टॉयलेट बाथरूम तिकडे. रूम मधनं बाहेर जाताना लाईट फॅन बंद करायचं. विनाकारण चालू राहिलं तर मी पगारातनं पैसे कापते, कळलं? हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मित्र मैत्रिणी नातेवाईक सगळ्यांना गोळा करायचं नाही, घरात बोलवायचं नाही कोणालाही, मला आवडत नाही. हो. काय झालं बाईसाहेब? काही नाही, अर्जुन खूप वेळ झाला शांत बसलाय, रडला नाही, अंग गरम नाही ना म्हणून बघितलं. हो नाही ना, अंग गरम नाहीये त्याचं, ताप बी नाहीये त्याला, तो एकदम ठणठणीत आहे, त्याला काही बी झालं नाही. ते का म्हणतात, मुलं म्हणजे देवाघरची फुलं, तसंच आहे त्याचं. देव कसा भक्तीचा भुकेला राहते, तसे पोरं बी प्रेमाचे भुकेले राहते. त्याला मायेनं जवळ घेतलं, हात लावला, प्रेम दिलं तर ते असेच हसून खेळून राहतात, रडत नाही, शांत राहतात. आता बघा बरं, या तुमचा अर्जुन काय रे बाबा, कसा हसून राहिला, कसा हसून राहिला, कसा कसा रे बाबा, कसा? बाईसाहेब, तुम्हाला 24 तासासाठी बाई खायला पाहिजे? या भाडाची आई कुठं बाहेर गिर गेली आहे का परदेशात? ती गेली वर नरकात कायमची. डोक्यावर परिणाम झालेला तिच्या, ती काही बडबडत बसायची, त्याच वेडाच्या झटक्यात ती घर सोडून पळून गेली. गेली ते बरंच झालं, आमच्या डोक्याची कटकट गेली. आणि तुला सांगते, इतका घाणेरडा स्वभाव, इतका घाणेरडा स्वभाव, आमचं जगणं कठीण करून टाकलं होतं तिने. ती असती तर अर्जुनवर काय संस्कार केले असते तिने? चोर नाही तर मवाली बनवला असता त्याला. हा मोठा झाल्यावर काय सांगितलं असतं जगाला, ही बाई आहे, माझी आई आहे म्हणून? लाज वाटली असती अर्जुनला. बाईसाहेब, असं काऊन बोलून राहिला तुम्ही? असं नका ना बोलू. अहो, जगात कोणत्या बी बाळाला त्याची आईची लाज नाही वाटत, आणि कोणती बी आई त्याच्या बाळावर असे संस्कार नाही करत ज्याने तो गुंडा मवाली बनत. ते बाळाची आई अशीच पागल झाली का काही झालं होतं? काय झालं तिला? तुला काय करायच्यात नसत्या चौकशा? अर्जुनला सांभाळायला ठेवली ना तुला, तेच काम करायचं. हो. नको त्या गोष्टीत ना खुपसताना मला दिसलीस, त्या क्षणी तुला कामावरनं काढून टाकेन. हो. 1 मिनिट. हा दुधाच्या पावडरचा डबा घे. अर्जुन रडला, त्याला भूक लागली तर ह्यातलं दूध बनवून दे. नीट सांभाळणे आमच्या अर्जुनला, कळलं? हो. माझं बाळ, माझं बाळ, माझं अर्जुन, किती दिवसांनी माझ्या जवळ आलायस रे. तू माझ्या जवळ परत आलायस, माझा विश्वास नाही बसत आहे. माझ्या कुशीत परत आलायस तू. तुला भूक लागली असेल ना? थांबा, तुला दूध देते. तू काळजी नको करू, आता तुझी आई आली आहे ना, तुला आता पावडरचं दूध नाही मिळणार. तुझी आई सगळं ठीक करेल.
मणी सर तुम्ही स्वानंदी, स्वानंदी अहो, काय चष्मा? स्वानंदी, आता माझ्याऐवजी दुसरं कोणी आलं असतं तर गडबड झाली असती ना. सॉरी मणी सर. स्वानंदी, एक छोटी चूक सुद्धा महागात पडू शकते हा आपल्याला. हो, बाळाला खूप दिवसाने भेटले ना, म्हणून जरा इमोशनल झाले होते. पण मी घेईना काळजी. मणी सर, आपलं बाळ आपल्या जवळ परत आलाय. मणी सर सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. मी नको नको ते बोलले तुम्हाला. माझं बाळ माझ्यापासून लांब गेलं म्हणून खूप त्रास होत होता. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. मला तर माहितीच नव्हतं की तुम्ही मला आणि बाळाला जवळ आणण्यासाठी हे सगळं करताय. खरंच सॉरी. तुम्ही माणूस म्हणून ग्रेट आहातच, पण बाळाचे बाबा म्हणून, नवरा म्हणून तुम्ही किती ग्रेट आहात ना, हे फक्त मला माहितीये. थँक्यू मला इथे परत आणण्यासाठी. तनिष, आय जस्ट लव्ह दिस मॉन्सून. काय मस्त वाटतं ना यार, कसं का फ्रेश. हे तनिष, इतकं छान वातावरण झालंय. लॉंग ड्राईव्हला जायचं का? चल ना, जाऊयात ना लॉंग ड्राईव्हला. हाय, इतका वेळ मी तुझ्याशी बोलत होतो. सॉरी 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 सॉरी. काय झालं? काय नाही, मी ते तनिष यार, मस्त पाऊस पडतोय, छान वाटतंय. तू लक्ष नाहीये माझ्याकडे. प्लीज मूड ऑफ नको ना करू तू. आय एम सॉरी. माझं सोड, तू सांग, तू कसला विचार करत होतीस? सुजित, ती आया, नवीन आया, तिचं. तनिष यार, मी आल्यापासून बघतोय ती काय इतका विचार करताय त्या आयाचा तुम्ही. अरे काय प्रॉब्लेम वाटतोय तुम्हाला? सुजित, मला ना संशय येतोय. असं वाटतंय काहीतरी चुकतंय. म्हणजे मी ना तिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आय स्वेअर. बस तनिष, ठीक आहे. त्या आईने आपल्याला काय सांगितलं होतं? ती आजूबाजूच्या बंगल्यांमध्येच काम करायला यायची आयाचं. कधीतरी बघितलं असतूच चक्क तनिष. आणि सगळ्यात महत्वाचं तनिष, आपल्याकडे जी आया काम करत होती तिच्या रेफरन्सनी ही बाई घरात आली आहे. मग इतका काय विचार करताय तुम्ही? नाही सुजित, तुला कळत कसं नाही, नक्की काहीतरी गडबड आहे. बरं, तू मला सांग, आपला अर्जुन इतके दिवस रड रड रडत होता, कोणाकडे तो शांत नाही झाला. पण ही नवीन आया, तिच्याकडे गेल्यावर तो कम्प्लिटली शांत झाला. हे कसं शक्य आहे? नाही बरं, तेही ठीक आहे. आपली आया निघून गेली, तिला इतक्या शॉर्ट नोटीसवर नवीन आया कशी काय मिळाली? तीही इतकी परफेक्ट. आणि खरं सांगू, हे इतकं सगळं परफेक्ट होतं ना, मला तिथेच संशय येतोय. काहीतरी गडबड आहे. बर, पटतंय ना तुला? हा, म्हणजे ठीक आहे. चल मग जाऊन शोधूया. हा, चल चल, कम ऑन. सुजित, ये. अजून कोणी फोन कसा नाही केला? किंवा ना मणीनी, स्वानंदीने तरी फोन करून सांगायला हवं होतं ना सगळं व्यवस्थित आहे म्हणून. जीवाला हुरहुर लागून राहिलीये. काय गोंधळ झाला असेल कोणाला माहितीये. काय करू मी फोन करते. नाही नको,
चुकीच्या वेळी चुकीच्या लोकांसमोर फोन लावला आणि कोणी पाहिलं तर आणखीन गोंधळ होईल. परमेश्वरा, देवा माझ्या मुलाचं रक्षण कर, त्यांना सांभाळ. स्वानंदीची आणि तिच्या बाळाची भेट घडवून आण. इथपर्यंत साथ दिलीयस आमची, यापुढे पण साथ दे आम्हाला. हो मॅडम. राजाराम, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं एकदम परफेक्ट मध्ये झालं. मी आत्ताच वहिनींना बंगल्याच्या बाहेर सोडून आलोय. तू बघितलंस का? म्हणजे त्यांनी आया म्हणून तिचा स्वीकार केला ना? काही गडबड नाही झाली? कोणाला काही मॅडम 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 जरा शांत. तुम्ही इतकं टेन्शन नका घेऊ. हा, बंगल्याच्या आत मी गेलो नाही, पण वहिनींना असं बंगल्याच्या बाहेर सोडून आलोय. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. त्यामुळे बंगल्याच्या आतमध्ये काय झालं काय नाही ते मला अजिबात माहित नाही. हा, पण मनीदादा आहेत ना तिथे, त्यामुळे सगळं काम एक नंबर होणार. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि शेवटी देवाची कृपा आहे, तिथे सगळं चांगलंच होतं. माझ्या मुलांचं रक्षण कर. मणी सर, वॉर्डन मॅडमना कळवायला हवं. मी इथे पोहोचल्यानंतर सगळं ठीक आहे की नाही त्या खूप टेन्शन मध्ये असणार. त्यांना प्लीज व्हिडिओ कॉल करा ना. लावतो. मणी सर, कोण आलं असणार? मला काय माहिती, मी पण बोलण्याच्या नादात विसरून गेलो की आपल्याला कोणी ते बघू शकतं. मणी सर, प्लीज काहीतरी करा. मी आता माझ्या अर्जुन पासून परत लांब नाही जाऊ शकणार. प्लीज प्लीज काहीतरी करा. मणी सर, कुठे चाललात तुम्ही? दार उघडलं नाही तर संशय अजून येईल त्यांना. नाही मणी सर, दार उघडू नका. त्यांनी आपल्याला एकत्र पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. तुम्ही एक काम करा, तुम्ही रेडी व्हा पटकन, लवकर. मणी, तू इथे काय करतोयस? मी काय तिच्या रूम मध्ये काय करतोयस तू? तुमचा काही संबंध आहे का? खरं सांग, काही संबंध आहे का तुमचा? सुजित, मी सांगत होते ना, आल्या क्षणापासून मला या बाईवर संशय होता आणि तो आता खरा ठरतोय. ए लीला, खरं सांग, कोण आहेस तू आणि का आली आहेस इथे? सांग. तनिषा, एक मिनिट. तू समजतीये तसं काही नाहीये, तुझा गैरसमज होतोय. मला अचानक आवाज आला यांच्या ओरडण्याचा. हा, मी पण असंच गोंधळलो, मला कळलं नाही काय, म्हणून मी धावत इकडे आलो. तर इथे आल्यानंतर मला हो साहेब, हो हो, या भल्या माणसानं मला मदत केली आणि तुम्ही त्याच्यावरच ओरडून राहिले. काऊन? कसली मदत? मदत मदत म्हणजे ते इथं काय म्हणजे ते काय चाललंय तुमचं? तू बोलतेस का आता लीला? हो बोलतो ना. मदत केली या भल्या माणसानं. उंदीर होता.
बॉम्ब भला मोठा उंदीर होता साहेब. हो इथं घरात घुसला होता ना. मला वाटलं बाळाला चावण, मला चावण, पण नाही. मी ओरडले आणि हा भला माणूस आला. या माणसानं उंदराला बाहेर काढलं. हो हा माणूस उंदराला नाही घाबरत साहेब. यानं वाचवलं मला. एवढा भला माणूस आहे ना, तुम्ही त्याला काहून ओरडून राहिले? भलायचा जमानाच नाही आता. हो मदत केली नाही आहे ना मला. पण मला एक नाही समजून राहिलं साहेब, हा अर्जुन सरपोतदार घराण्याचाच वारस आहे ना? नाही याच्याकडं बम दुर्लक्ष होऊन राहिलं म्हणून विचारलं. पण एक गोष्ट मला कळत नाहीये, पण खोलीचा दरवाजा आतून लॉक का होता? एक्झॅक्टली. काऊन केला म्हणजे? मी घाबरली होती ना. दरवाजा उघडा राहिला असता तर त्या फटीतनं उंदीर नसता का आतमध्ये? म्हणून म्हणलं दरवाजा लावा. भला माणूस आहे साहेब. उंदराला नाही घाबरला. हो उंदराला बाहेर काढलं, मला वाचवलं, बाळाला बी नाही चावलं. पण तुम्हाला विश्वास नाही बसून राहिला काय? तसं असन तर हा घ्या अर्जुन, याला घ्या आणि इथं घरात बसा. हो आणि इथं राहून दाखवा. एक तर तुम्ही मला उंदीर राहिलेली खोली दिली आणि त्याच्यामध्ये तुम्ही याच्यावर ओरडून राहिले. मला नाही पटलं साहेब. काही काय बोलतेस? मांजराच्या आकाराचा उंदीर असतो का? उगाच आपला काही. हे पागल पोट्टे, तुला मगाशीच सांगितलं ना मी, या लीलाबाईच्या नादाला जायचं नाही. साहेब या पुट्टीचं ऐकू नका, हे काही बोलते. तुम्ही एक काम करा, हे अर्जुनला घ्या आणि इथं राहून दाखवा बरं या उंदराच्या खोलीत. हो तुम्ही राहून दाखवा. सुजित हे बघा लीलाताई, तनिष थांब. लीलाताई ठेवतो मी तुमच्यावर विश्वास, आणि उद्याच या रूमचं पेस्ट कंट्रोल सुद्धा करून घेतो. मग तर झालं? हो झालं. सुजित ती खोटं बोलते. तनिष लेट्स गो. चल चल. स्वानंदी, आपण आता थोडक्यात बचावलोय. पकडले गेलो असतो आपण आता. आणि ती तनिषा, तिला तुमच्यावर डाऊट आहे, त्यामुळे इथून पुढे जे काही करायचंय ते खूप सांभाळून विचारपूर्वक करावं लागणार आहे. ओके? मणी सर तुम्ही नका काळजी करू. इथून पुढे मी खूप काळजी घेईन आणि तुम्ही पण सांभाळून राहा. आता मी स्वानंदी नाहीये, आता मी लीलाबाई आहो ना. या लीलाची लीला सगळ्यांवर कशी जादू करते आता बघाच तुम्ही. तू एकदा ऐक ना माझं. काय ऐकू? काय बोल? काय ऐकायचंय बोल. तुझ्या एक लक्षात येत आहे का? काय? त्या आयाची रूम कुठे आहे? कुठे आहे? बंगल्याच्या एकदम सेंटरला. का? मग तिथे उंदीर कसा काय येऊ शकतो? आणि मला सांग, तू तरी कधी उंदीर पाहिलाय का या घरात? पाहिलाय का? नाही ना. नक्कीच त्या बाईमध्ये काहीतरी गडबड आहे. तू माझं प्लीज ऐक ना सुजित. काय गडबड आहे यार तनिष? काय बडबडतेस तू? ह्याच्यावर काय वाद घालते की उंदीर तिथे आला? अरे उंदीर आहे तो, येऊ शकतो. तो काय पत्र पाठवून येणार आहे का? ऐक तरी ना मी काय. नाही तनिष, प्रॉब्लेम काय मी तुला सांगू का? ती लीला आल्यापासून ना तुझं माझ्याकडे लक्ष नाही, हा प्रॉब्लेम आहे. इनफ, तू जा प्लीज, जा इथून. तनिषा, या बाईच्या नादात तू सुजितला हरवून बसशील. सो जी नजर ठेवायची आहे ना त्या बाईवर, ती एकटीने ठेव. सुजितला इन्व्हॉल्व करू नकोस त्यात.
असं आहे तर मग म्हणजे माझं तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय म्हणून चिडलास तू? हो म्हणजे तसं झालंय खरं, त्यासाठी सॉरी म्हणते. सॉरी. सोड यार, जा तू. असं कसं सोड? हा, चूक चूक तुझी पण आहे सुजित. माझी. तुला कळलं होतं ना, मग तू का नाही सांगितलंस? सुजित. तनिष यार, मीच जातो. तनिष, हात सोड, मला जाऊ दे प्लीज. माझ्यापासून लांब नको जाऊस. सॉरी म्हणतेय ना. सॉरी, चुकलं माझं. बरं, तुला राग आलाय ना माझा? तुला हवी ती शिक्षा, मला मान्य. सुजित, अरे बरं ठीक आहे, मीच जाते. काय झालं? शिक्षा द्यायची आहे ना, मग देऊ दे ना शिक्षा. तनिष, तुझी शिक्षा हीच आहे की तू माझ्यापासून लांब नाही जायचंस. ही शिक्षा आहे? बर, पण जर आता तुझ्याकडे दुर्लक्ष करण्याची शिक्षा इतकी छान असेल तर मग तुझ्याकडे दुर्लक्षच करणार मी. का रडतंय माझं बाळ? का रडतंय? शांत 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 हो, शांत हो एकदम. काय झालंय? काय झालंय बाळाला? दूध पिऊन झालंय, पोट भरलंय, तरी का रडतंय? शांत हो ना राजा. 10 मिनिटं झाले सारखा रडतोय. झोपायचंय तुला? झोपायचंय? झोपूयात, झोपूयात. शांत हो ना अर्जुन प्लीज. मला नाही कळत आहे तू का रडतोय. खरं तर या वयात बाळ आईला बिलगून असतं, पण या दुष्ट लोकांनी तुला माझ्यापासून लांब नेलं होतं ना. मी जे गेले त्यानंतर आत्ता भेटतोय आपण. तुझ्या आईला थोडा तरी वेळ दे. तुझं रडणं, तुझी भूक, तुझा आवाज सगळं समजून घ्यायला